अदानींवरून मनपा निवडणुकीत राजकीय घमासान सुरू आहे। आपला उद्योग किंवा उद्योगपतीला विरोध नसून 10 वर्षात एकच व्यक्ती एवढा मोठा कसा होतो असा सवाल विचारत राज ठाकरेंनी फडणवीसांवर पलटवार केला। तसंच मुंबई विमानतळावरून देखील ठाकरे आणि फडणवीसांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात। बघूयात। जो महाराष्ट्रात गुंतवणूक करेल त्याचं आम्ही स्वागत करू। अंबानी असतील, टाटा असतील, इतर उद्योग समूह असतील, त्यांना इथपर्यंत पोहोचायला साधारणपणे 50, 60, 100 वर्ष लागलेली आहेत। पण ह्यांच्याही पलीकडे एक माणूस जातो आणि तो 10 वर्षातच फक्त मोठा होतो। माझा विषय तिकडे आहे। एक दिवस देश ठप्प होईल। डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे आणि पुढे तिसरा एअरपोर्ट पण करणार आहे। उद्योजक गौतम अदानींवरून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक चांगलीच तापली आहे। शिवाजी पार्कातून देवेंद्र फडणवीसांनी अदानींवरून ठाकरे बंधूंवर पलटवार केला होता। दरम्यान यानंतर राज ठाकरेंनीही पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांचे मुद्दे खोडून काढले आहेत। गौतम अदानींना विरोध का या संदर्भात ठाकरेंनी स्पष्टीकरण देत काही सवाल उपस्थित केले आहेत। आमचा कोणत्याही उद्योगपतीला विरोध नाही, मात्र 10 वर्षात एकच उद्योजक कसा मोठा होतो असा सवाल राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना केलाय। वडापावच्या व्यतिरिक्त मराठी माणसाकरता तुम्ही स्वप्न पाहिलं नाही, पण आमचं स्वप्न आहे या मराठी माणसाला उद्योजकही बनवू, त्याला नोकरी देऊ। एकही मराठी माणूस या ठिकाणी खऱ्या अर्थानं बेरोजगार राहणार नाही। याकरता अडाणी हो किंवा कोणी हो, जो महाराष्ट्रात गुंतवणूक करेल त्याचं आम्ही स्वागत करू। आमचं ठरलंय कोणालाही गैरफायदा देणार नाही, पण आलेल्या प्रत्येकाचं स्वागत हे या ठिकाणी झालंच पाहिजे। हा विषय कुठच्या उद्योगपतीच्या विरोधातला किंवा उद्योग समूह किंवा उद्योग येऊ नयेत याच्या विरोधातला हा विषय नाही आहे। विषय आहे की उद्या अंबानी असतील, टाटा असतील, इतर उद्योग समूह असतील, बिर्ला असतील, कोणी हिंदुजा असतील, अजून कोणी लोक असतील, त्यांना इथपर्यंत पोहोचायला साधारणपणे 50, 60, 100 वर्ष लागलेली आहेत। पण ह्यांच्याही पलीकडे एक माणूस जातो आणि तो 10 वर्षातच फक्त मोठा होतो। माझा विषय तिकडे आहे। गौतम अदानींना उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय्य कोणी दिलं असा खडा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला। सर्वच अदानींना दिल्यानं एक दिवस देश ठप्प होईल असं भाकीत राज ठाकरेंनी वर्तवलंय। तसंच याचा महाराष्ट्रालाही मोठा धोका निर्माण होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय। हे उद्योग उभे करत असताना गौतम अदानींना अर्थसहाय्य कुठून झालं, कोणकोणत्या बँकांना आणि कोणकोणत्या इतर इन्स्टिट्यूशन्सना यांना अर्थसहाय्य करायला लावलं। उद्या जर अशा प्रकारचं जर उद्या गोष्टी कोलॅप्स झाल्या तर नोकऱ्या जातील, देश बर्बाद होईल आणि हा एक दिवस देश ठप्प होईल। माझा सांगण्याचा उद्देश हाच होता। आणि एक ते टूल वापरून ज्यावेळेला महाराष्ट्रामधली शहरं ज्यावेळेला काबीज करायला ज्यावेळेला तुम्ही जाता, तो धोका मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी खूप मोठा आहे। त्यावरतीचं माझं भाष्य होतं। शिवाजी पार्कवरील सभेत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केला होता। मुंबईचं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानसेवा नवी मुंबईला नेणार आणि मुंबईचं विमानतळ अदानींना विकलं जाणार असा आरोप राज ठाकरेंनी केला होता। दरम्यान याला शिवाजी पार्कमधूनच देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं। आता हा सगळा वाढवडला, आता बंदर येते म्हणून मी म्हटलं बंदर येत असेल चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रात। बाजूला विमानतळ कशासाठी? तर म्हणे मुंबई विमानतळावरचा सगळा कार्गो तिकडे नेणार आणि नवी मुंबई विमानतळ जे बांधलंय इथून इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक या आपल्याकडच्या इकडच्या विमानतळावरनं, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल नवी मुंबईला नेणार ही प्रोसेस हळूहळू सुरू झालेली आहे आणि पुढे हा संपूर्ण विमानतळ विकायला काढणार। आमच्या मुंबईच्या एअरपोर्टवर एकच धावपट्टी होती, दुसरी धावपट्टी तिथे तयार करता येत नाही, म्हणून 25 वर्ष चाललं होतं नवी मुंबईला एअरपोर्ट करा। इतके अहवाल आले, तुमच्याही काळात अहवाल आला, प्रत्येक अहवालाने सांगितलं मुंबईला जर नवीन एअरपोर्ट दिलं नाही तर मुंबईचा GDP आता थांबलेला आहे, मुंबईची ग्रोथ थांबलेली आहे। अरे मोदीजींच्या नेतृत्वात 5 वर्षामध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट करून दाखवला
तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं. आणि आता सांगतो, तिसरा एअरपोर्ट पण करणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील फडणवीसांवर पलटवार केलाय. अदानींना बोलल्यावर भाजपला का मिरच्या झोंबल्या असा सवाल संदीप देशपांडेंनी भाजपला केला. राजसाहेब ठाकरे जेव्हा अदानीला बोलले तेव्हा भारतीय जनता पक्षाला मिरच्या का झोंबल्या हे माहीत नाही मला. हे माहिती आहे की त्यांच्या भारतीय जनता पक्षात बरेचसे वकील आहेत, पण त्या सगळ्यांना वकीलपत्र अदानींनी दिलंय हे मला असं वाटतं मला काल कळलं किंवा जगाला काल कळलं. गौतम अडाणी हा तुमचा आता बाप झालेला आहे. गौतम अडाणी हा तुमचा बाप झालेला आहे. आता त्या बापासमोर तुम्ही थरथरताय. मुंबईचं विमानतळ मी कालही सांगितलं, मुंबईमध्ये यापुढे विमानतळ नाही आहे. आंतरराष्ट्रीय शहर आहे ना म्हणताय ना तुम्ही, या राज्याची राजधानी आहे ना. इतक्या मोठ्या राजधानीमध्ये यापुढे विमानतळ नसेल. ते पालघरला हलवणार काही काम आणि बरंचसं नवी मुंबईत जाणार. आणि मुंबईचा जो भूखंड आहे विमानतळाचा हा अडाणीला देणार. हे रशीद मामूपेक्षा भयंकर आहे, मुख्यमंत्री मामू. मुंबई तोडण्याचा डाव, मराठी अमराठी आणि अदानींना दिल्या जाणाऱ्या जमिनींवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरेंनी अदानींवरून भाजपवर केलेल्या गंभीर आरोपांना फडणवीसांनी देखील त्याच भाषेत उत्तर दिलं. मात्र त्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून त्यांची भूमिका विशद करत फडणवीसांवर पलटवार केलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.